राज उद्धव जिकडं तिकडं राज उद्धव यांच्या युतीची चर्चा आहे। ते अजून एकत्र आले नाहीयेत तरी सुद्धा अनेकांचे धाबे दणाणलेत। विचार करा, एकत्र आले तर काय परिस्थिती असेल। मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली तर भल्या हे समीकरण जड जाणार आहे। यावर आधारित संभाव्य जागा वाटप काय असेल, मतांचं गणित काय असेल आणि युती झाली तर कोण किती जागा जिंकू शकेल किंवा युती नाही झाली तर काय परिस्थिती असेल। सोबतच राज उद्धव यांच्या युतीला शिंदे का घाबरत आहेत किंवा महायुती का घाबरत आहे ते सगळं सविस्तर बघणार आहोत। 2017च्या महापालिका निवडणुकाचा निकाल जर आपण बघितला तर 227 जागा मुंबई महापालिकेमध्ये आहे आणि त्यापैकी 84 जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या, जेव्हा शिवसेना एकसंध होती भाजपसोबत। भाजपनं 82 जागा जिंकल्या होत्या, काँग्रेसनं 31, राष्ट्रवादीनं 9, मनसेनं 7 आणि इतर 14 नगरसेवक मुंबई महापालिकेत पोहोचले होते, अशी परिस्थिती होती। त्यानंतर महाराष्ट्रातील सगळे राजकीय गणित आणि युत्या आघाड्या आता बदललेल्या आहेत। तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना नव्हती आणि सेना राष्ट्रवादीचे आता 2 गट देखील झालेले आहेत। शिवसेना भाजप तेव्हा एकत्र होती, आता काय खिचडी झाली आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहेच। त्यात आता मी वेळ घालवत नाही, ते सांगत नाही। आता राज उद्धव युती जर झाली तर 227 जागांचं जागा वाटप आणि त्यात काँग्रेस राष्ट्रवादी। पण मला वाटतं काँग्रेस राष्ट्रवादी यांना सोबत घ्यायची गरज नाही आणि काँग्रेस तर सध्या सोबळाचा नारा देखील देत आहे। राज उद्धव यांची युती जर झाली तर संभाव्य जागा वाटप कसं असेल हे दोन्ही पक्षांच्या आधीच्या कामगिरीवर, प्रभाव क्षेत्रावर आणि स्थानिक नेतृत्वावर अवलंबून असेल। त्यात शिवसेना उद्धव ठाकरे 160 ते 170 जागा लढवू शकतं तर राज ठाकरेंच्या मनसेला 50 ते 60 जागा मिळू शकतात। यापैकी जिंकणार किती आणि कोणत्या कारणाने जिंकणार त्यावर एक नजर टाकूया। मतांचं गणित जर बघितलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना प्लस मनसेचा एकत्रित मराठी मतदारांवर प्रभाव अंदाजे 28 ते 32% असू शकतो। भाजप आणि शिंदे गट आणि सोबतीला अजितदादांची राष्ट्रवादी हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर ते लढतील, 30 ते 34% मतदान ते मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि इकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष वगैरे मिळून उरलेली मतं मिळवण्याचा प्रयत्न करतील, जी की 25 ते 30% आहेत। आणि अशा प्रकारे मतांची विभागणी झाली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 75 ते 82 जागा मिळू शकतात, राज ठाकरेंच्या मनसेला 46 ते 52 जागा आणि अशा प्रकारे राज उद्धव यांच्या युतीच्या एकूण जागा 121 ते 134 जागा ते जिंकू शकतात आणि बहुमतासाठी 114 जागा मुंबई महापालिकेमध्ये लागतात। म्हणजे भाऊ एकत्र आले तर भावांची एकहाती सत्ता मुंबई महापालिकेवर येऊ शकते। म्हणजेच राज उद्धव एकत्र आले आणि त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीची साथ मिळाली, म्हणजेच ते युतीत जरी नाही आले मात्र जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीने उमेदवार न देऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिला राज उद्धव यांच्या युतीला, तर राज उद्धव यांची युती सत्तेत येऊ शकते। ही युती महाविकास आघाडीत सामील झाली तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मतविभाजन देखील होणार नाही आणि एकत्रित बहुमत त्यांना म्हणजे 150च्या आसपास हा आकडा जाऊ शकतो। जरी नुसते राज उद्धव जरी एकत्र आले तरी ठाकरेंचे सध्याचे 80 आणि मनसेचे 7 म्हणजे 87चं बेस आधीच राज उद्धव यांच्या युतीला मिळतंय आणि जर युती यशस्वी झाली, ठाकरे गटाची लाट आली तर 120 ते 130 जागा सहज राज उद्धव यांच्या युतीला मिळू शकतात। आणि राज उद्धव यांनी एकत्र का यावं, मनसैनिक आणि शिवसैनिक यांना असं का वाटतंय, महाराष्ट्राच्या जनतेला असं का वाटतंय, तर मराठी मतांचं एकत्रीकरण। उद्धव व राज ठाकरे एकत्र आले तर पारंपरिक शिवसैनिक, तरुण मतदार व मनसेचा आक्रमक मतदार यांचं बळ एकत्र होईल। भाजप आणि शिंदे युतीला या नवीन युतीमधून एक मोठा धक्का बसू शकतो। भाजप शिवसेना युतीनं 2017 मध्ये मिळवलेली ताकद कमी होण्याची शक्यता यामधून निर्माण होईल आणि मनसेला नवीन उभारी मिळेल। 2017 मध्ये फक्त 7 जागा असलेल्या मनसेला जर 40 ते 50 पर्यंत पोहोचता आलं, तेवढ्या जागा मिळाल्या तर ती एक मोठी पुनरागमनाची नांदी ठरेल। शिवसेना आणि मनसे युतीचं एक वेगळं महत्त्व देखील आहे। दोघेही मराठी मतदारांवर प्रभाव टाकतात, विशेषतः मुंबईतल्या मध्यवर्ती वसाहतींमध्ये मोठा प्रभाव ठाकरेंचा आहे। मनसेचं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जुळणाऱ्या भूमिकेचं समर्थन हे उद्धव ठाकरेंच्या मतदारांना भावू शकतं। भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीविरुद्ध मराठी अस्मितेच्या नावावर जनभावना उभी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच राज व उद्धव यांच्या युतीला शिंदे घाबरत आहेत किंवा महायुती अर्थात शिंदे भाजप घाबरत आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मराठी मतांचं विभाजन थांबेल, ज्याचा थेट फटका भाजप आणि शिंदे युतीला बसेल, विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेला बसेल। मनसेला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्यानं पुन्हा एकदा शहरात त्यांचा आवाज वाढेल। उद्धव ठाकरे यांना शिंदे गटापेक्षा स्पष्ट वर्चस्व मिळवण्याची संधी मिळेल। त्यासोबतच मनसेला किंगमेकर किंवा निर्णायक घटक बनण्याची संधी देखील निर्माण होऊ शकते। राज उद्धव युती झाली
तर ती मुंबई महापालिकेतील मराठी मतदारांमध्ये मोठी लाट निर्माण करू शकते। ही युती भाजप शिंदे युतीसमोर एक प्रभावी आणि भावनिक पर्याय ठरू शकते। मात्र युती यशस्वी होण्यासाठी स्थानिक पातळीवरील जागा वाटप, कार्यकर्त्यांचा समन्वय आवश्यक असेल। विशेषतः जर प्रचारात मराठी अस्मिता, भ्रष्टाचार मुक्त मुंबई आणि स्वाभिमानाचं राजकारण या मुद्द्यांचा प्रभावी वापर केला गेला तर मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरेंचा वर्चस्व असेल। एकंदरीत सविस्तर माहिती आपण बघितली। यावर तुम्हाला काय वाटतं? राजउद्धव युती झाली तर मुंबई महापालिकेवर ठाकरेंचा भगवा फडकू शकतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। कोण किती जागा जिंकू शकतं आणि राजउद्धव यांची युती शिंदे सेनेला, भाजपला अर्थात महायुतीला किती फटका देऊ शकते? तुमचं मत नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।